रामकृष्ण हरी मंडळी, आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. ज्येष्ठ अधिक मास हा आध्यात्मिक शुद्धीकरणाचा काळ आहे. अधिक मास भक्ती, आध्यात्मिक साधना आणि दानधर्मासाठी अत्यंत शुभ मानला जातो. अधिक मास कधी आहे, काय करावं, काय करू नये, ही माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मात्र या काळात शुभ कार्य करण्यास मनाई आहे. यावर्षी अधिक मासाचा विशेष योग जुळून आला असून हा महिना धार्मिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. या महिन्यात केलेल्या कर्माचं फळ अनेक पटीने वाढतं. हिंदू पंचांगानुसार जेव्हा एकच चंद्रमास दोनदा येतो तेव्हा पहिल्याला अधिक मास आणि दुसऱ्याला शुद्ध मास म्हणतात. चंद्र आणि सौर वर्षामध्ये संतुलन राखण्यासाठी अधिक मास दर 3 वर्षांनी एकदा येत असतो. या महिन्याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखलं जातं, पण जास्त करून याला अधिक मास असंच म्हटलं जातं. हा महिना भगवान विष्णूला समर्पित आहे. नकारात्मकतेला तुमच्या जीवनावर प्रभाव टाकण्यापासून रोखण्यासाठी या महिन्यात काही नियमांचे पालन देखील केले जाते. ते कोणते आहेत, ते कोणते पालन आपण करायचे आहेत ते देखील आपण बघणार आहोत. अधिक मास आता कधी सुरू होणार आहे, म्हणजे त्याची तारीख काय आहे ती आपण बघणार आहोत. तर बघा, हा विशेष महिना म्हणजेच हा अधिक मास 17 मे 2026 रोजी सुरू होणार आहे आणि सोमवारी 25 जून 2026 पर्यंत चालणार आहे. यानंतर शुद्ध ज्येष्ठ महिना सुरू होणार आहे. हा महिना 13 जुलै 2026 पर्यंत असेल. हा काळ धार्मिक कार्यासाठी अत्यंत फलदायी मानला जातो. अधिक मासात काय करावं, काय करू नये हे देखील आपण बघणार आहोत. तर पहिले काय करावं, तर या पवित्र महिन्यात भगवान विष्णूंच्या उपासनेला विशेष महत्त्व मानलं गेलं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती आणि पुण्य लाभ होतात असं देखील सांगितलं आहे. त्याचबरोबर दानधर्मात तुम्ही वस्त्र आणि दीपदान करणं देखील अत्यंत शुभ मानलं जातं. श्रीमद भागवत कथा आणि गीतेचे पठण केल्याने आध्यात्मिक प्रगती होते असं देखील सांगितलं जातं. पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं किंवा घरी गंगाजलामध्ये 2 थेंब टाकून स्नान करणं देखील लाभदायक मानलं जातं. आता बघा, नवीन लग्न झालेल्या मुलींचा अधिक मास केला जातो. या काळात सद्गुणी जीवन आणि आध्यात्मिक साधना केल्याने आध्यात्मिक शुद्धीकरण होतं असं देखील म्हटलं जातं. तर बघा, अधिक मासात काय करू नये याचे देखील आपल्याकडे काही नियम सांगितले आहेत. तर बघा, अधिक मासात विवाह, साखरपुडा, मुंडन विधी, जानवे घालणे किंवा गृहप्रवेश यासारखं कोणतंही शुभ कार्य अधिक मासामध्ये केलं जात नाही. या काळात नवीन व्यवसाय सुरू करणं किंवा नवीन नोकरी जॉईन करण्यासह हा महिना उचित मानला जात नाही. त्यामुळे या महिन्यात कसल्याही कोणत्या मोठ्या वस्तूंची खरेदी असोत किंवा मग काही नोकरी बदलण्याची वेळ, तर असं काही करू नये. मालमत्ता, वाहनं, घरासंबंधित नवीन खरेदी ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. जसं की लग्न, मुंडन वगैरे ह्या ज्याही आपल्या शुभ असतात ते टाळायचं आहे. तसंच मांस, मद्य, लसूण आणि कांदा यासारख्या तामसिक पदार्थांचं सेवन देखील करण्यास सक्त मनाई सांगितलेली आहे. या काळात उपवास सुरू किंवा समाप्त देखील करू नयेत. तसंच खोटं बोलणं, वाद घालणं, इतरांचा अपमान करणं हे देखील टाळणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण यामुळे आपले नाते खराब होऊ शकतात. तर ही होती अधिक मासाची माहिती. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला, महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा.